गुड मॉर्निंग. आजची सकाळ झाली आहे. इतक्या सगळ्या काळोखाने मला फ्लॅश लावायला लागली, एवढी खरं म्हणजे लाईटची कमतरता होती. आणि असं समजू नका ही रात्र आहे. हे बघा बाहेर सकाळचे 9:30 वाजले आहेत, पण तरीसुद्धा पूर्ण काळोख होता. म्हणून मी बोललो ऑइलिंग करून घेऊ आणि थोडासा मसाज करून घेतला, कारण की खूप दिवसापासून केस धुतली नव्हती. केस धुवून लुक ॲट माय पिंपल्स. माझे पिंपल्स काय एवढे वाढतात मला समजत नाहीये. इकडे भाजीची तयारी करत होती मी, कारण की कालची चण्याची डाळीचं काहीतरी यूज करायचं होतं ना. पिंपल्सवरती मी सगळी पावडर लावून इकडे भाजी शिजवायला घेतली होती. फोडणी दिली पहिले भाजीला, कांदा भाजून, कांदा लसूण मिरची सगळं काही व्यवस्थित करून थोडे मसाले टाकले. मी बेसिक मसाल्यांवरती असते, हळद आणि मसाला बस. त्यानंतर चण्याची डाळ आणि सोयाबीन टाकून या भाजीला मस्त वाफ घेऊन घेतली. वरती पाणी ठेवलं होतं आणि कुकर बंद केला. लुक ॲट मी. केस धुतल्यानंतर फ्लेक्स करायला मला खरंच खूप आवडतं आणि ते खूप छानसुद्धा वाटतंय. पण एवढ्या वेळानंतर माझी थोडी तब्येत खराब व्हायला सुरू झाली होती बिकॉज ऑफ माय पिरियड्स. हे जेवण रेडी झालं होतं, पहिले जेवून घेतलं आणि कधी कधी वाटतं मी खरंच खूप चांगला स्वयंपाक बनवते का, अशी फिलिंग येते मला. आणि त्यानंतर मी घेतलेले आंबे खायला, हे सुप्रियाने दिले होते. एक आंबा त्या दिवशीच खाल्ला होता आणि एक आंबा मी आज संपवला आहे. आणि दिस इज एंड. यानंतर आय डोंट थिंक सो मी आंबे खायले या सीझनमध्ये आता. त्यानंतर जोरदार पाऊस सुरू झाला होता आणि हे सुद्धा सुकलं होतं. पण माझे पिंपल्स सगळे मोठेच होत चालत. आय गेस हार्मोन चेंजेसमुळे आहेत. हे मी एक टी शर्ट घेऊन आले होते डीमार्टमधून. हे ओन्ली 99 रुपीजला आहे आणि ही सायकलिंग शॉर्टसुद्धा 99ला आहे. हे मस्त होतं. आणि मी कवरसुद्धा आणला होता. आणि लुक ॲट माय पुराणा कवर. जस्ट लुक ॲट इट. पूर्णपणे सगळीकडून तुटला होता तो, तरीही मी त्याला चालवत होती, कारण की असं लवकर मिळत नाही आणि मला अशाच ह्याच्यामध्ये पाहिजे होतं. पण तसा नाही मिळाला, पण ठीकठाक मिळाला आहे. आय लाईक इट. भेटूया उद्या.